जड असेल तर त्यांना कळकळीची विनंती आहे, आपण मैदानात नाही उतरले तरी चालेल. खास करून या विनंतीचा मान ठेवा. आणि टॉस जिंकला मॅन ऑफ द मॅच किताब नो डाऊट. ज्यांनी वन आर्मीची बॅटिंग साकारली तो पांडू ठरलाय या मॅचचा विनर. टोटल 21 रन्स, मॅन ऑफ द मॅच पांडू. या आपण सुंदर नाव आहे मित्र. खरं म्हणायला गेलं तर मला तेच काही कळत नाही, टी शर्ट वरती पण तेच टाकलंय का? अगदी पांडुरंग टाकला असतं तर आणखी काहीतरी कुठे बरंच वाटलं असतं. पुण्याचं एक काम आमच्याच मुखातून झालं असतं. असो वेल. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब अगदी फोटोशूट सुद्धा केला जाईल. चला या ठिकाणी अगदी स्पोर्ट्स टी शर्ट प्रदान केले जाणार आहेत. आणि आपण मॅच कडे बोलूयात. चला मॅच कडे बोलूयात. अगदी थरारक आवाज, खरं म्हणायला गेलं तर ज्यांच्या आवाजात सातत्यपूर्व गोडवा या परिसरात तुम्हाला पाहायला मिळतो ते आमचे साथी समालोचक, ज्यांच्या एका फोनवरती आम्हाला या स्पर्धेमध्ये यावं लागलं, अर्थात श्रवणजी धुमाल सर यांच्याकडे आपण वळूयात. शब्दांचा भांडार म्हणावा लागतो. समालोचका जो शब्द एकदा फेकले गेले की ते परत घेता येत नाही असं म्हटलं जातं. तीर कमान धनुष्याला बाण सुटल्यानंतर मागे घेता येत नाही तसा प्रकार असतो. आणि अगदी अचूक शब्दांची फेक तोफ मात्र दळणार ती श्रवणजी धुमाल सरांच्या आवाजात. जय श्रीराम 64 आणि विरोधात आंबेवाडी बॉईज. टॉस जिंकला आंबेवाडी बॉईजने. फर्स्ट बॅटिंग चॉईस. सलामीची जोडी मैदानात. स्ट्रायकर एंड वरती पिंटू, नॉन स्ट्रायकर एंड वरती विष्णू आणि बॉलर. हॅलो हॅलो चिक. यस थँक्यू सो मच. भरपूर चांगली मॅच आपण पाहिली आणि भरपूर चांगला आवाज देखील आपण ऐकलात. विष्णू आपण पाहतो बॅटिंग साकारतायत सध्या. हा डॉट बॉल येईल. डॉट बॉलच्या मदतीने आपण पाहतो धावसंख्येला एक मोठा ब्रेक दिला गेला, कारण इथे पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता. तदनंतर स्ट्राईक रोटेड होताना दिसली नाही, परंतु इथे चांगला बॉल अगदी ऑफस्टमच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. इनस्विंग आउट बॉल पाहत होतो, ज्याच्यावरती गोलंदाजांनी एक कलात्मक गोलंदाजी. आउटसाइड एक्स्ट्रीमिटीज वाईट. वाईटच्या मारणे अतिरिक्त बोनस धावफलकावरती. हॅलो हॅलो चिक. हॅलो चिक. हॅलो. यस दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्टील 2 टू गो. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्ट्राईक इनला बॅट्समन आपण पाहत आहे पिंटू आणि नॉन स्ट्राईक इनला विष्णूला आपण पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज. ओ या वेळेला विषय मध्ये खेळायचा होता. मिड ऑफ रिझर्व मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. एक चिकी सिंगल कंप्लीट. संघ जाऊ पोहोचला डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये. द गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10 या अंकावरती. पोलार्डला आपण पाहत आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिला सध्याच्या घडीला प्रगती पथावरती आहे. एक बिग बॅटल. हॅलो. ओ या वेळेला बिग हिट केलाय. फलंदाजाला परतावा लागेल. विकेटचा पतन. धक्का क्रमांक लागला पहिला. विष्णू तंबूच्या आश्रयाला यस डीजे.
षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. एक विकेट संपादित केली आहे या संघानं आणि 10 धावा देखील खर्च केल्यात. एक बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळते. आंबेवाडी हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना जय श्रीराम 64 हा संघ चांगली कामगिरी करतोय. दुसरं षटक पहिला बॉल अगदी शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ICC नियम क्रमांक 25 इथे उल्लंघन करत असताना अंपायर सिग्नल white+1 अर्थातच बाय वन गेट वन फ्री रन्स मिळतील या बॉलवरती तब्बल 2. यस उल्हासजी गवाळे साहेब या पण आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं बडापूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती सन्मानाने विराजमान व्हायचं आहे. उल्हासजी गवाळे साहेब. ओ बॉलर्स बॅक ड्राइव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आज याला कॅरी केलाय. धक्का क्रमांक लागलाय तब्बल 2. 1 मोर विकेट डाउन. व्हाईट बॉलवरती सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर या बॉलवरती विकेट संपादित केली आहे गोलंदाज विजयना. ज्याच्या नावात जय तो विजयला आपण पाहताय. स्ट्राइक इनला बॅट्समन पप्पू. नॉन स्ट्राइक इनला पिंटूला आपण पाहता. पिंटू आणि पप्पू अशी जोडी. दुसरं षटक पुढचा बॉल. ओ या वेळेला देखील गुडले स्पॉट वरती हा बॉल आदळला आणि त्यानंतर सरळ जाऊन विसवलाय विकेट किपरच्या हातामध्ये. स्विंग अँड मिस डॉट बॉल आलाय. काय कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज विजयचं. अप्रतिम स्पेल आपल्याला पाहायला मिळतंय विजयच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. ओ या वेळेला आउटसाइडला टर्न केला. चांगला स्ट्रोक आहे. बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. हा दमदार चौका. यस उल्हासजी गवाळे साहेब यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओ या वेळेला देखील फलंदाजाला परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. कल्पेश आला न्यू बॅट्समन. मैदानाच्या आतमध्ये तब्बल 5व्या क्रमांकावरती कल्पेशला आपण पाहताय. विष्णू बाद झाला त्यानंतर गणेश बाद झाला त्यानंतर पप्पू देखील बाद झाला. आता कल्पेश आलाय. हो पुढे सरसावून स्ट्रोक केला इथे धावबादच्या स्वरूपात. आणखीन एका विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागलाय तब्बल 14-16 अंकावरती फलंदाज बा. हॅलो सर्व टीम मेंबरला सूचना आहे. फर्स्ट राऊंड कंटिन्यू राहील. त्यानंतर मात्र सेकंड राऊंडला सुरुवात होईल. पहिल्या 6 मॅचेस होतील त्याच्यानंतरच मात्र सेकंड राऊंडला सुरुवात होईल. याची नोंद घ्या आपण. म्हणजे तुम्हाला पहिले मॅच जे जिंकलेत ते आरामात जेवण करून वगैरे येऊ शकतात. सगळ्या मॅच कडे अर्थातच ऑन गोईंग मॅच. स्कोर जाऊन पोहोचलाय तो अद्याप पर्यंत 16 आकड्यावरती. चांगला फटका अगदी कार्पेट लेवल
ग्राउंड शॉट यावेळी पाहायला मिळालाय आणि इथे मात्र येतील 4 धावा. चेतन सर फार चांगली संकल्पना आहे. पुढच्या मॅचला हे टी शर्ट तुम्हाला प्रदान करावं लागेल, म्हणजे ही घालूनच मैदानात तुम्हाला प्रवेश करायचा आहे, याची नोंद घ्या. आपण ही प्रेक्षकांना सुद्धा समजलं पाहिजे की बाबा मागच्या सामन्याचा हिरो आहे. आज त्यांच्यामधलं जे बॅटल आहे ते फार महत्वपूर्ण आहे. इथे चांगली मॅच कव्हर होते. येस, तिसरं षटक आपण पाहताय. बॅट्समनला देखील विनंती असेल की आपण देखील सज्ज व्हायचं आहे. जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होणार आहे त्या बॅट्समनने लगेच सज्ज राहायचं आहे. बरेचसे मान्यवर खऱ्या अर्थाने या स्पर्धेला भेट देत असताना मान्यवरांची मांदियाळी आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहताय. स्पर्धा GPL गायकर्स प्रीमियर लीग. ओ पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती विकेट संपादित. आणखीन एका फलंदाज बाद. यस, आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण जाणार आहोत. विनंती असेल या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार चेतनदादा गायकर यांना दादा या आपण आपल्या शुभ असते आपण उल्हासजी गवाळे साहेबांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. उल्हासजी गवाळे साहेब या आपण. उल्हासजी गवाळे साहेबांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. या स्पर्धेचे सर्व चेतनदादा गायकर यांच्या शुभ असते. पाच गडी अद्याप गमावलेत आंबेवाडी या टीमना. ओ यावेळेला देखील डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू. समोरच्या दिशेने केलेला चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑन मध्ये डायरेक्ट हिटची संधी, पण शेवटच्या मोमेंटला फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचला. सिंगल इथे कंप्लीट झाली. कैलासच्या बॅटमधून सिंगल सध्याच्या घडीला स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय शुभ अंकावरती 21. 21 धावा, 21 मोदक, 21 दुर्वा आणि इथे 21 या अंकावरती धक्का लागलाय. तब्बल 6वा बॅटिंग करत असताना आंबेवाडी या टीमला. रवी बॅक टू द पॅव्हेलियन. हरगिज झुके स्पीडअप करा मित्रांनो. आज भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. तब्बल 12 संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि या 12 संघांमध्ये तब्बल 11 मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत. ओ स्लोवर वाढ इथे घडलंय काय. जणू हाताला ब्रश करून हाताला चकमा देऊन बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील. आला बेळाला. ओ या वेळेला सॉफ्टवेअरने केलाय मिड ऑफ रिझर्व मध्ये फिल्डर. धाव कंप्लीट. चिकी सिंगल कंप्लीट झाली. सिंगलच्या साथीने षटक क्रमांक याच दरम्यान तिसरा देखील कंप्लीट आणि 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती. धावा जोडल्या गेल्या 6 गड्यांच्या नुकसानात. 26 या अंकावरती 26 रन्स. लॉस ऑफ 6 विकेट. 3 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम आंबेवाडी. या दरम्यान योगेशजी
कोकणे साहेब यांचा देखील या दरम्यान शुभागमन झाला, त्यांचं देखील करूया या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. योगेशजी कोकणे साहेब या पण आपली जागा आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहे. 26 धावा. शेवटचं षटक, अंतिम षटक देत टुवर्ड्स लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक ऑफ द फर्स्ट स्पेल. पहिलं सत्र, शेवटचा षटक, पहिला बॉल आणि पहिला बॉल प्रचंड वेग पण दिशेपासून भरकडलेत. अंपायर सिग्नल दॅट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये बहाल केली जाते. 27. 27 धावा. पहिला बॉल. ओ प्रचंड वेग या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाला परतावा लागेल. विकेटचा ओ यावेळेला यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. फॉर्टीच्या डिस्ट्रॉय. त्रिफळाची फलंदाज ओ यू टी. बॅट्समन आउट. क्या बात आहे. 2 बॉल 2 विकेट संपादित केल्यात. गोलंदाज अमित या स्पर्धेतील पहिली विकेट संपादित करेल का हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. पुढचा बॉल ओ ड्राईव्ह केला सॉफ्ट हँड. लॉंग ऑफ रिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. 30 ॲट सर्कल. 30 ॲट सर्कलच्या बाहेर तब्बल 5 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. शेवटची विकेट. स्विच हिटचा प्रयत्न. इथे फलंदाज झाला बाद. आणखीन एका विकेटचं पतन. संघ संपूर्णपणे वापस शिल्लक आहे. शेवटची विकेट. 9 विकेट अद्याप संपादित केल्यात. गोलंदाजी करत असताना साई श्रीराम 64 ए या संघाला. शेवटची विकेट आहे. दिनेश आणि आकाशला आपण पाहताय. दिनेश आणि आकाशाची जोडी. पुढचा बॉल. आकाश स्ट्राईक येण्यात तयार. ओ यावेळेला देखील फ्लिक करायचा प्रयत्न. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रेझर मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. कार्पेटच्या साह्यानं या बॉलला कॅरी केलं. सिंगल आली. 29 धावा. DMM आणि त्याच्या विरोधात 64 ए. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस करण्यासाठी आपण. DMM आणि 64 ए दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. ओ प्रचंड वेग या बॉलवरती. शॉर्ट मिड विकेट रेझर मध्ये फिल्डर. एक धाव कंप्लीट. आणि बघता बघता षटक क्रमांक या चौथा देखील कंप्लीट झाला. 17 क्रमांक पहिला कंप्लीट. आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना आंबेवाडी या टीमनं धावा बनवल्या तब्बल 30 धावा आणि 31 धावेचा माफक लक्ष उभं केलंय. साई श्रीराम 64 ए या टीमच्या गेज 30 धावा बनवल्या गेल्या. 31चं लक्ष आहे. चला DMM संघ आणि 64 ए संघ लगेचच या टॉस आपण करणार आहोत.
दोन्ही टीमचे कॅप्टन सो प्लीज टॉस करण्यासाठी या मंचावरती सर. आदरणीय योगीजी कोकणी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. 64 ए आणि त्याच्या विरोधात DMM B. टॉस जिंकला त्यावेळी DMM B ने टॉस जिंकलाय. आपला निर्णय आमच्यापर्यंत जरूर येऊ द्या. चला मॅच होईल स्टार्ट. टार्गेट सेट झालंय. येस 31चं लक्ष्य शून्यापासून विश्व निर्माण करायचं आहे आणि शून्यापासून 31 पर्यंत पोहोचायचं आहे. 31 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 24 बॉल्स. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये करता धरता एका बाजूला जॉन आणि नॉन स्ट्राईक इनला विजयला आपण पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. षटक क्रमांक पहिला मध्ये P1चं पहिलं षटक विष्णू बॉलिंग ट्रॅकवरती. लेट्स प्ले गेम ऑन. देऊया दोन टीमला लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल पुढे सरसावून लेग ग्लान्स केलाय. क्या बात आहे. अप्रतिम स्ट्रोक, कल्लात्मक भरलेला स्ट्रोक आणि पहिला बॉल वरती केला. बहु स्वागत. पहिला बॉल वरती दमदार देखील संधी दिली जाईल. पुन्हा एकदा ऑन साइडला सलगचा येणारा दुसरा दमदार चौका. बॅटिंग करतोय. अप्रतिम बॅटिंग. अगदी फुटवर्कचा चांगला वापर मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल 2 चौकार आल्यात. पुन्हा एकदा ती दिशा आणि ती दशा होत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. म्हटलं जाताना संदीप सर मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हे भरपूर गरजेचं असतं आणि त्या फुटवर्कचा वापर करत असताना या बॅट्समनच्या बॅटमधून तब्बल 3 बॉलवरती 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. चांगली सुरुवात, अपेक्षित सुरुवात आपल्याला पाहायला मिळते या टीमच्या माध्यमातून. स्विच हिट केला रिव्हर्स टीम. यावेळेला देखील शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये फिल्डर. एक चिकी सिंगल कंप्लीट झाली आहे. 30 रन्स 13 धावा आपल्याला पाहायला मिळाल. जर अशाच प्रकारची बॅटिंग शेवटच्या मोमेंट पर्यंत राहिली तर 31 धाव्यांचं लक्ष देखील कुठेतरी छोटं वाटेल. कारण की सुरुवात अप्रतिम आपल्याला पाहायला मिळेल. अपेक्षित सुरुवात मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना जय श्रीराम 64 या टीमची. ओ यावेळेला देखील स्विच हिट केला. क्या बात आहे. अप्रतिम स्ट्रोक. अगदी आमचे सिद्दीक भाबे सर नक्की नेहमी म्हणत असतात तरबूज को देखकर खरबूजा भी रंग बदलने लगा. अर्थातच जॉनला पाहून विजय देखील चांगली बॅटिंग करतोय. DMM बॉईज आपला डिसिजन येऊ द्या आमच्यापर्यंत. मैदानाच्या चौफेर बाजू फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जॉन तर दुसऱ्या बाजूला विजयला आपण पाहत. या दरम्यान षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. तर तब्बल 21 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 31चं लक्ष 21 लागल्या गेल्या 10 करायचे आत येणाऱ्या 18 मध्ये. पहिलं षटक भरपूर महागडं आपल्याला पाहायला मिळालं. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये जय श्रीराम 64 ए या टीमची. गणेशला आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅक वरती. गणेश बॉलिंग ट्रॅक वरती आला. जॉन ऑन स्ट्राइक. बरेचसे मान्यवर आमच्या मुख्य व्यासपीठावरती या मागचा या स्पर्धेचा मुराट आनंद लुटतात. 10 करायच्यात 18 मध्ये पहिला बॉल. पहिला बॉल इथे घडलाय काय. DMM बॉईज डिसिजन येऊ द्या आपला. DMM बॉईज टॉस जिंकलाय. फिल्डिंग ओके. सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. 22
22वा स्कोर कार्ड वरती लागला गेला. लेफ्ट हँडेड राईट हँडेड कोऑर्डिनेशन कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय विजय आणि जॉनच्या माध्यमातून. इथे घडलंय का नशिबाची साथ. वाईट +4 अर्थात नशिबाचा पंजा मिळत असताना बॅटिंग करतीये जय श्रीराम. 64 हा संघ आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी दुष्काळात 13वा महिना. ओ क्या बात है. अप्रतिमा झेल आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाला परतावा लागेल. धक्का क्रमांक लागलाय तब्बल पहिला. जय श्रीराम 64 या संघाला. बॅट्समन आउट. एस डीजे हॅलो डेव्हिड वाईज सेटअप युअर फिल्डिंग. येस यामाचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळाले आणि गोलंदाजी करत असताना ज्या गोलंदाजानं षटक क्रमांक 4 हाताळलं आणि ज्या गोलंदाजानं धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 4 आणि गोलंदाजी करत असताना विकेट संपादित केल्या तब्बल 3 असा अमित ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला अमित आपण या आपल्या मानाचा आपल्या हक्काचा आपल्या सन्मानाचा मॅन ऑफ द मॅच चा किताब आपण कलेक्ट करायचा आहे. 4 धावा त्याने खर्च केल्या 3 विकेट त्यानं संपादित केल्या. अमित राहिला आहे या मॅचचा सामना बीत. DMM बॉईज बी आणि त्याच्या विरोधात 64A. चला DMM बॉईज विनंती असेल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक सजवा. अमितला देणार आहोत आपण मॅन ऑफ द मॅच. एक आकर्षित स्पोर्ट जर्सी आपण देऊन अमितला सन्मानित करणार आहोत. पहा अमित, ही जर्सी आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये परिधान करायची आहे. नेक्स्ट मॅच मध्ये ही जर्सी अमित आपल्याला परिधान करायची आहे. मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूला मिळेल त्यांच्यासाठी सूचना आहे. ज्या जर्सी तुम्हाला दिल्या जाणार मॅन ऑफ द मॅच म्हणून त्या नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला त्या परिधान कराव्या लागतील. याची नोंद घ्या आपण. DMM बी आणि त्याच्या विरोधात 64A. टॉस जिंकला तो मात्र DMM बॉईज ने. फर्स्ट चॉईस फिल्डिंग. DMM प्लीज चला एंटर करा मैदानात. आपण इतका विलंब घेऊन चालणार नाही. तुमच्यासाठी 4 षटकांच्या मॅचेस आल्या त्याची नोंद घ्या. सेकंड राऊंड मध्ये त्या ओव्हर कमी होतील. चला DMM 12:56 झाल्यात. जर ठीक 1 वाजता पहिला बॉल आपण जर हाताळला नाही तर आपल्याला लगेचच पॅनलाइज म्हणून घोषित केलं जाईल. इतकी ऑथॉरिटी आम्हाला आमच्या आयोजन कमिटीने दिली गेली आहे. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक सजवा आणि सलामीवीर आपण देखील इंटर व्हा. आमच्या ऑफिशियल पदचा आपण देखील मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि जशी मॅचला होईल सुरुवात तसं करूयात मायक्रोफोन वरती परिवर्तन आणि या ऐकूयात मॅजिकल व्हॉइस ऑफ कर्जत अर्थातच संदीपजी बोराडे सर.